नमस्कार मंडळी, मी निवेदक अभय आणि आज मी पोहोचलोय शिरूर तालुक्यातील असणाऱ्या शिवतारा ह्या ठिकाणच्या लोकेशनवरती. नारायणगावपासून 60 किलोमीटरवरती आणि पुण्यातून 73 किलोमीटरवरती आहे. इतकं भारी आहे, तब्बल 18 एकरमध्ये आहे हे. आणि 18 एकरमध्ये जवळच या ठिकाणावर लोकेशनवर एक नदी वाहते. नदीच्या बाजूला मोठा त्यांचा तलाव आहे. तलावाच्या बाजूला आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्या सगळ्या फॅमिलीला दिवसभर एन्जॉय करण्यासाठी खूप लोकेशन आहेत, वेगवेगळे लोकेशन आहेत. ते सगळे मी तुम्हाला आता व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर माझ्या आजचा कार्यक्रम या ठिकाणी गेट टुगेदरचा आहे. गेट टुगेदरसाठी मी आलेलो आहे. त्या बॅचला आपण थोड्याच वेळात भेटणार आहे. तर माझा हा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पहा, प्लीज विनंती. गेलं ना सरपट ऐकलं अवघड ना, मी नाही वाचणार. बस की तुझं बघ काय करायचं ते मला नको सांगू. विद्यार्थ्यांचा आपल्या श्री नारायण महाराज विद्यालय नारायण तालुका बांदेर सर्व वर्ग मित्र वर्ग मैत्रिणी 10वीच्या बॅचचे होते. आणि मॅडम यांना विनंती, प्लीज सरांसाठी जोरदार टाळ्या. सगळ्यांना विनंती प्लीज. तर पहिल्या लाईन पासून सुरुवात करू. इथे नाव सांगायचं. आणि माझ्या लग्नानंतरचं नाव नितीन. आम्ही उशिरा. आणि माझ्या सगळ्या शिक्षक आजही मला आठवते जशी शाळेमध्ये धडधड व्हायची. माझे नाव लग्नाच्या आधी अजमी मुनीर खान, लग्नानंतर आज अंजली विठ्ठल मोरे, लग्नानंतरचे नाव सुधा जेवढे नवले. लग्न अगोदरचं पण लग्नानंतरचं पण. माझ्या मिसेसचं नाव सायली आहे. नमस्कार. त्याचबरोबर मी हाऊसवाईफची पण कामं करतो.
नमस्कार फ्रेंड मित्रांनो, माझ्या मंडळीत नाव तृप्ती, माझा व्यवसाय मी शेती व्यवसाय बरोबर त्याची प्रगती आणि दूध व्यवसाय नमस्कार, गुरुजनांना पण नमस्कार. माझं नाव अक्षय पोपट शेळ. मला त्यांनी खान म्हणून कधीच हाक नाही मारली. मला नेहमी म्हणायचे खान अब्दुल गफार खान. मी अजूनही माझ्या मिस्टरांना सांगते, जेव्हा मी वाचलं ना की हे आपले टीचर येणार आहे, तर मी त्यांना लगेच म्हटलं ऐका ना, आमचे जे टीचर होते ना ते मला नेहमी म्हणायचे खान अब्दुल गफार खान. ते का म्हणायचे ते मला अजूनही मी त्याचा शोध लावलेला नाही. म्हणजे नावाने तर कधी हाक नाही वाली, पण एवढं मोठं नाव बरोबर ते घेत होते की असं आहे. मला ते नेहमी आठवतं सर तुमचं. आणि जेव्हा मी आता सासरी वगैरे जात असते तर मला जेव्हा नारायण भवना जवळ आलं की मला एक असं वाटतं की अरे आपण कधीतरी उतरावा इथं, कधीतरी बोलावं त्यांच्याशी, सरांशी. आणि पुढे सासला गेले नगरच्या जवळ की मला सरांची नेहमी आठवण येते दरवेळेस. पण मला असं अपेक्षितच नव्हतं की मी त्यांना भेटल म्हणून. आता मला इतकं छान वाटतंय ना भेटून, खूप म्हणजे असं सांगूच शकत नाही, शब्द तर मला माझ्याकडे नाहीच आहे बोलण्यासाठी. त्याच्यामुळे म्हणते की बस मी एवढंच बोलते. थँक्यू दादा, थँक्यू. वेलकम. आणि या सर या. शाळेबाबतीत आठवणी सांगा तेवढे कमीच आहे. तसा मी क्लासमधला शांतच मुलगा होतो. मॅडम तुम्ही सांगा. मी नाही मार खाल्ला, जास्त मार नाही खाल्ला कोणा. मला मारताच येत नव्हतं. ऐका ना, आठवून सांगतो ना. मॅडम काय म्हणायच्या, देवानंद होण्यापेक्षा विवेकानंद व्हा. हे मॅडमचं कायम डायलॉग असायचा. मुलांनी केस वाढले का, पण ते मॅडम मला काही कधी जमलंच नाही. मानलं होतं. बडे सरांच्या बाबतीत माझ्या शेजारी ना संस्कार म्हणून एक मुलगा होता बसायला 10वीला असताना. तो आला नाही तर तो माग भूषणसोबत बडबड करत होतो. सर काहीतरी कामात होते, एकदम ती तयारी चालू होती. सरांना खूप राग आला होता. डस्टर होता, सरांनी त्याला फेकून मारायला गेले, पण तो माझ्या लागला इथं. पण सरांना एवढं वाईट वाटलं की सर मला पण म्हणले यार तुला लागलं का असं तसं. आणि त्याला परत सरांनी मारलं पण नंतर माझ्यामुळे लागलं म्हणून. आणि गावकरी सर बाबतीत तर मला पण गेलो. दुसऱ्या दिवशी आलीवरती मुलींना खूप आनंद झाला. त्यांना माहिती होतं की पोरांना मार बसणार. आणि मॅडमचं काय, मॅडमनी खूप छान मराठी व्याकरण शिकवले, मला आजही आठवते. ज्यादा मी नव्हतोच, पण आपल्या अख्ख्या क्लासमध्ये आम्ही तिघच एका क्लासमध्ये आलो होतो. मी, निलेश, नाही चौघ होतो, सागर पटरे आणि अक्षय शेळके. तर अशी वेळ होती की सागर पटरे माझ्या पुढे होता, मी त्याच्या पाठीमागे, निलेश माझ्या पाठीमागे होता आणि मधल्या लाईनला अक्षय शेळके होता. आणि योगायोग असा होता की ना बडे सर आमच्या क्लासला आले होते. सर आठवते, तुम्हाला आठवतंय का नाही माहित नाही, पण सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही लिहा कॉप्या वगैरे. खरी गोष्ट आहे. थांबा, याच्या पुढचं पण सांगतो. याच्यानंतर ना आमच्याकडं होत्या, आम्ही तिघांनी लिहिल्या. अक्षय मधल्या लाईनला होता. अक्षयला सरांनी लय वेळा म्हणून सांगितलं, अक्षयच्या लक्षात आलं नाही. आलं पण त्याने प्रतिक्रिया दिली नाही. सर त्याच्या जवळजवळ सरांनी सस्पेन्सिलने त्याच्या क्वेश्चन पेपरवरती लिहिलं की कॉप्या काढून दे. अक्षयने काय केलं त्याच्या पुढचं सांगतो. त्याच्या खाली सरांच्या हातातून सस्पेन्सिल घेतलं, कॉप्याच नाही तर काढून कुठून. दोन्ही पण खोडलं. आज पण ही गोष्ट मला आठवली तर मी खूप सर आठवते ही गोष्ट तुम्हाला. आणि एवढं झाल्यावरती रिझल्ट लागला त्यावेळेस सर मला भेटले कोर्समध्ये. सर मला म्हणले तू तुमच्या आपल्या क्लासमध्ये सगळ्यात जास्त मुलं फेल झाले, तो तुमच्या गँगमधून कसा सुटला. म्हणजे मी एवढा वेळी कसं बाजार मला पण माहित नाही. खरं सांगते ही गोष्ट. थँक्यू. मी ज्यावेळेस म्हणजे 7वीतून 8वी मध्ये आपण आलो, माझे ऑलरेडी बहीण भाऊ सगळे होते, म्हणजे यांच्याच हाताखाली शिकलेले सरांच्या मॅडमच्या. आणि मला असं वाटतं गावखरे सर तुम्ही नवीन होते आहे ना, आणि आपल्याला फर्स्ट टाइम टीचर म्हणून म्हणजे क्लास टीचर म्हणून गावखरे सर होते. पण खरं सांगू गावखरे सरांनी आपल्याला खूप म्हणजे नाही का आपल्याला पण
माझे किस्से हे मार खाण्याचेच आहे, कारण मी मार पण तेवढंच खाल्लेला आहे. आम्ही खो खो खेळायला पार्लरला गेलो होतो. बडे सरांनी आपली टीम घेऊन गेले ते खो खोची. एक 8वीची होती, एक 9वीची काय टीम होती. खो खो खेळायला गेलो होतो. खो खो खेळून झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर ज्या टायमाला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला, आय थिंक ते मार्केट, सब्जी मार्केट आहे, तिथं तो कार्यक्रम झाला होता. सर स्टेजवरती बसले होते, आम्ही खाली बसलो होतो. आणि सरांचं लक्ष होतं की आपली मुलं कुठे बसतात. सरांनी पाहिलं, आम्ही त्यांना पाहिलं, पण आमचं खाली काहीतरी चालत होतं, गाडकीनी उकरा उकरी चाललंच होतं. सरांनी थोडे डोळे दाखवले, आम्ही पण शांत झालं. आम्ही थोडंच फक्त असं बघायचं, सर काय करतात, परत बाजूला इकडे. असं करून करून झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी सर म्हणले काय पाहत होते तुम्ही? बसमध्ये पण धिंगाणा झाला होता, बसमध्ये पण भांडणं झाली होती, आठवत आहे तुम्हाला? त्याच्यामध्ये कोण कोण होतं खोकरा माहित नाही, पण भांडणं पण झाली. त्याच्यावरनं काहीतरी शाळेचं नाव पण खराब झालं होतं. म्हणजे असं चर्चा झाली होती की कुठल्या शाळेची मुलं आहे, त्याच्यावरनं खूप मारलं होतं. ती शिस्तच आता आम्ही पुढे घेऊन चाललोय. आमच्यातली सगळीच जण आता प्रत्येक व्यवसायात एकदम शांत आणि संयमी असं पकडून काम करत आहे. त्याबद्दल सरांचं धन्यवाद. शाळेत असल्यासारखंच वाटायला लागलं. तुमच्या वर्गातच आहे असं खूप, म्हणजे खूप आठवणी अशा जागा. राळेगण सिद्धीमध्ये ज्या केंद्रामध्ये तुम्ही परीक्षेला जात होता, त्या केंद्रामध्ये नारायण गव्हाण शाळेचा बोलबाला होता. तो असा होता की सगळी मुलं जर स्क्वॉड आलं तर सगळी मुलं टकमका वर बघायची, पण नारायण गव्हाणची मुलं खाली मान घालून येत होती. हा माझा अभिमान होता. त्यात उंट पोहून हे अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण होतं. तेच पोरांना म्हणजे आवडतं, असंच आवडतं अलंकारी. असं रोजचं रटाळसारखं नाही, नको वाटतं त्यांना. पण थोडंसं वेगळं असलं की जसं गणपतवाणी पिताना नुसताच चावायचा काढी आणि म्हणायचा ह्या जागेवर मांदिने वाढली. फक्त तुम्हीच सांगताय असं नाही. मला अगदी श्रद्धाची पाडे असत, विद्या औचित्य असत, की ज्या पुढे गेल्यात मुली, किंवा माझ्या हाताखालून जेवढ्या मुली गेल्या ना, तर मुलांचा जास्त संपर्क नसतो, येत नाही मला. आम्हाला ते म्हणजे उपयोगी पडतं, येतं. राळेगणच्या शाळेमध्ये पोरं गेली, तुम्ही जे व्याकरण शिकवलं ते 11वीला असतं, वृत्त 11वीला आहेत, जे 8वीला आहेत ते 11वीला आहेत. तर ते वृत्त आम्हाला म्हणजे शिकायची गरजच पडली नाही, कारण तुम्ही जे सांगितलं होतं ते आम्हाला येत होतं. पारनेरच्या शाळेत गेल्या त्या मुलींचं उदाहरण तेच होतं की बाबा आमच्या लक्षात राहिलं. म्हणजे मुळात आमचं काम होतं, आम्ही उपकार नाही केले कोणाला, ते आमचं काम होतं, म्हणून आम्ही तुम्हाला शिकवलं. तुम्ही घेत हातवर आपल्या मैत्रीसाठी 2009च्या व्याख्यासाठी म्हणून हा आपल्या शिक्षकांसाठी हात वरती सगळ्याचे जेव्हा मी नसेल तेव्हा माहित नाही, पण जेव्हा मी असेल तेव्हा शांतच असायची. हे 2 सर पण त्या शाळेचं गाणं हे आपल्या शाळेसाठी हातवर हे बैलगाडा मालक आपली लाईफसाठी
चल खाली चल इकडे हो चल तू पण जा तू नव्हता हो जा आता जैन सर मला पण घ्यायचं चला विनर घोषित करू तुम्ही विनर घोषित करणार अरे विनर भाई विनर घोषित करायचे तुम्हाला अरे हे चला जेवायला बस अरे आम्ही चालू जेवायला चला आम्ही चालू बरं चला ओके हा बंद कर हे बंद कर ओव्हर पण बोललो मी कुठे ओव्हर बोललो